नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 9व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. सद्गुरू शोधास प्रयाण. मानवी शरीर, वाणी व मनाचे मालिन्य धुवून परमात्म प्राप्ती मिळवून देणारी अनेक साधने आहेत. तीर्थयात्रा हेही एक अशाच तऱ्हेचे मुख्य साधन आहे. तीर्थयात्रा करण्यात जशी भौगोलिक माहिती होऊन प्रेक्षणीय स्थळाचे दर्शन घडते, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रांतातील मनुष्याशी संबंध आल्याने त्यांचे रीतिरिवाज आणि आचारविचार यांचे सम्यक दर्शन घडते. लोकांच्या आशा आकांक्षाची तसेच त्याच्यातील उणिवाची पूर्ण जाणीव होते. अनेक भाषा अवगत होतात. देश पर्यटन करीत असताना वाटेत अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्यांना तोंड देण्याचे धैर्यही अंगी बाणते. दुसऱ्यांच्या तशाच आपल्या चुका नजरेस येतात. दुसऱ्यांच्या चुकाकडे क्षमाशील वृत्तीने पाहून आपल्या चुका सुधारण्यासाठी उत्तम संधी प्राप्त होते. अशा सर्व दृष्टीने देशपर्यटन हे प्रभावी साधन असल्याने अध्ययन संपून गुरुगृहातून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्यास परत येणाऱ्या स्नातकाला हे सर्व व्यवहार ज्ञान तत्पूर्वीच प्राप्त होणे आवश्यक आहे. म्हणून तीर्थयात्रा ही विहित मानली गेली आहे. पवित्र तीर्थात स्नान केल्याने शरीरातील सर्व आळस नाहीसा होऊन मन पवित्र होते अशी भावना आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिव्य मूर्तींचे मनसोक्त दर्शन घेऊन त्यांना फल पुष्प समर्पण करून साष्टांग दंडवत घातल्याने देहाचे सार्थक होते असे मानले जाते. क्षेत्रीय साधू पुरुषांच्या दर्शनाने, त्यांच्या समागमाने व संभाषणाने वाणीची अपवित्रता नाहीशी होते असा समज आहे. मनावर उत्तम प्रकारच्या संस्काराचा ठसा उमटतो. अशा तऱ्हेचे सकल मानवकुलाला पावन करण्याचे गुण तीर्थयात्रेत आहेत. हे जाणूनच दूरदृष्टी असलेल्या अनेकानेक महर्षींनी या तीर्थयात्रेची महती पुराण इतिहासात विशेषत्वाने वर्णन केलेली आहे. साधू संतांना आत्मोद्धार करून घेऊन जर लोकोद्धार करायचा असेल तर प्रथम त्यांना लोकसंग्रह हा आवश्यक आहे. ते लोकसंग्रहाचे कार्य या तीर्थयात्रेत सहज साध्य होते. श्री समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्षेपर्यंत अविश्रांतपणे वैराग्याच्या वेशात पायी हिंडून तीर्थयात्रा केली, लोकसंग्रह केला आणि देश कसा गांजलेला आहे याचं सखोल ज्ञान करून घेतलं आणि स्वराज्याच्या उभारणीत चालना देऊन हातभार लावला. आपल्या चरित्र नायकाचे गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीही उत्तरेकडील अयोध्या, कुरुक्षेत्र, हरिद्वार, नैमिषारण्य वगैरे यात्रा गुरूंचा अनुग्रह संपादन करून नंतर पार पाडल्या आणि लोकोद्धाराचं काम हाती घेतलं. पुढे लोकोद्धार करण्यासाठी लोकसंग्रहाचं कार्य सुगम व्हावं म्हणूनच श्रीपतीने अनंत शास्त्र्यांना तुझा गुरु अमके ठिकाणी आहे असे सांगून तीर्थयात्रेचा त्यांना आदेश दिला. वास्तविक विद्या संपादन होताच अनंत शास्त्री सद्गुरूच्या शोधाला लागले होते. त्याशिवाय त्यांना दुसरा ध्यासच नव्हता. सर्वप्रथम ते बेटगिरीत गगनाचार्य नावाच्या सत्पुरुषांकडे गेले होते. काही दिवस तिथे राहून त्यांनी त्यांची सेवाही केली, पण मनाचे समाधान होईना म्हणून त्यांनी तेथून हुबळीला प्रयाण केलं. तेथे कृष्णानंद नावाचे एक यती होते. त्यांच्या सेवेत ते निमग्न झाले. तिथेही त्यांना समाधान लाभलं नाही. नंतर ते बेलापूर स्वामींच्या आश्रमात काही दिवस राहिले. अशा रीतीने कितीतरी हिंडून मनःशांती मिळता मिळेना तेव्हा आपला उद्धार करता सद्गुरू आता कसा आणि कुठे सापडणार ही विवंचना त्यांना सारखी सतावीत होती. सद्गुरूचा शोध घेणे आणि लागणे हे महाकर्म दुस्साध्य असे समजून अखेरीस ते व्यंकटपती शरण गेले. घोर तपश्चर्येने तावून सुलाखून निघालेल्या त्यांना श्रीपतीने मार्ग दाखवला. येथे चोखंदळ लोकांकडून अशी शंका उपस्थित केली जाईल की सत्पुरुषाची एका निष्ठेने सेवा केली असता इच्छित मनकामना पूर्ण होते असे म्हणतात. मग अनंत शास्त्र्यांना एवढा खटाटोप करूनही 3 सत्पुरुषांची सेवा करूनही फलप्राप्ती का झाली नाही याच्या निरसनार्थ प्रपंचातील साधं उदाहरण उद्बोधक ठरेल. मुलीचा बाप विवाहास योग्य झालेल्या आपल्या मुलीला पुष्कळ ठिकाणी दाखवतो, कंटाळतो आणि म्हणतो जसा ब्रह्मसंकल्प असेल तसे आणि तेव्हा होईल. तशीच इथेही परिस्थिती असते. सत्शिष्याचा उद्धार करता सद्गुरू पूर्वसंकेताप्रमाणे जन्मास आलेला असतो. त्या दोघांची गाठ पडल्याशिवाय कोणाचाच कार्यभाग होत नसतो.
योग्य आणि पूर्वसंकल्पित गुरुची भेट झाल्याशिवाय सत्शिष्याला कधीही शांती लाभत नसते. आणि सत्शिष्य ही ज्या महात्म्याच्या दर्शनाने मनाला पूर्ण समाधान मिळते तोच सद्गुरू होय असं मानत असतो. अनंतशास्त्री तीर्थयात्रेच्या मिशाने पण सद्गुरू शोधाच्या उद्देशाने प्रथम काशीत जावे या हेतूने श्री व्यंकटपुराहून निघाले खरे, पण ते एकदम न जाता गावोगावी थांबत निघाले. प्रथम ते गदगला आले. तिथे आपले बंधू गुरु भट्ट यांच्याकडे न जाता त्रिकुटेश्वराच्या देवालयात त्यांनी मुक्काम केला. घरची हालहवाल समजून घेतली. दुसऱ्या दिवशी त्रिकुटेश्वराची पूजा अर्चा करून निघाले ते बेळगावला आले. तेथे एक दिवस राहून तेथून पुण्यात आले. पुणे हे पूर्वीपासून संस्कृत विद्येचं केंद्र होतं आणि अद्यापही आहे. वेदात पारंगत आणि सकल शास्त्र निष्णात असे अनेक पंडित तिथे त्यावेळी होते आणि अद्यापही आहेत. पुण्यपत्तनात एक वेदशास्त्रोत्तेजक सभा असून त्याची आचार्य पदवी संपादन करण्यासाठी त्यांनी एक प्रबंधही लिहिला. तेथील वेगवेगळ्या पंडितांना भेटून आपल्या सर्व शंकांचे विनयपूर्वक त्यांना प्रश्न विचारून समाधान करून घेतले. अनंत शास्त्र्यांचे विलक्षण बुद्धिचातुर्य पाहून तेथील पंडितांनी गिरवाण वाग्वनिधी संस्थेमार्फत त्यांचं एक व्याख्यान आयोजित केलं. त्या व्याख्यानाला महामहोपाध्याय, निरनिराळ्या शास्त्रांचे आचार्य, प्रमुख पंडित, कॉलेजातील संस्कृत विषयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर जन बहुसंख्येने उपस्थित होते. ते व्याख्यान अस्खलित संस्कृत भाषेत शास्त्र्यांनी तब्बल 3 तास केलं. श्रोतृवृंद चित्राप्रमाणे तटस्थ होऊन ऐकत होता. चालकांनी व्याख्यानांती गौरवपूर्ण भाषण करून एक महावस्त्र अर्पण करून अनंत शास्त्र्यांची संभावना केली. काही पंडितांनी त्यांना पुण्यातील मीमांसा विद्यालय, वेदशास्त्रोत्तेजक सभा, आनंदाश्रम, ग्रंथ भांडार वगैरे संस्था मुद्दाम नेऊन दाखवल्या. आनंदाश्रम संस्थेने शास्त्र्यांना ग्रंथ भांडारातील काही अमौलिक ग्रंथ अर्पण केले. आता या ग्रंथाची आपल्याला काय गरज म्हणून अनंतशास्त्री ते घ्यायला तयार नव्हते. पण प्रेमाने दिलेल्या ग्रंथाचा तुम्ही जरूर स्वीकार केला पाहिजे असा आग्रह पडल्याने शास्त्र्यांनी स्वीकार केला आणि परत येतेवेळी संस्कृत विद्यालयात वाचत असलेल्या विद्यार्थ्यांना बरोबरच्या पंडितांच्या हातून ते देवविले. त्यांचं औदार्य आणि वैराग्य पाहून सर्व पंडित अत्यंत विस्मित झाले. अनंतशास्त्र्यांनी बिऱ्हाडी परत येऊन भगवन नामस्मरण केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुणे सोडण्याचा बेत करून ते झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक सारून ते निघण्याच्या तयारीत असताना पुण्यातील पंडित समुदाय त्यांच्या भेटीला आला. बडोदा नरेशांनी आपल्या गावी एक मोठी विद्वत सभा भरवण्याचं ठरवलं आहे. आम्हा सर्वांना आमंत्रण आहे. आमच्याबरोबर तुम्हीही आले पाहिजे अशी त्यांना गळ घातली. पण अनंतशास्त्र्यांनी निर्भीडपणे मी यात्रेस निघालो असल्याने तुमच्याबरोबर येऊ शकत नाही असं सांगितलं. तुमच्यासारखे विद्वान जर या सभेत उपस्थित राहणार नसतील तर ती कसली विद्वत सभा, मग आम्ही जात नाही असा पुण्यातील पंडितांनी हट्ट धरल्यामुळे करुणाशील शास्त्र्यांनी त्यांचा मनोभाव ओळखून अनिर्वाह पक्षी त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी दाखवली. त्याच दिवशी संध्याकाळी ते त्यांच्याबरोबर रवानाही झाले. तेथील विद्वत सभेत भाग घेण्याची त्यांची इच्छा नव्हती तरी त्यांना भाग घ्यावा लागला. न्याय वेदांत विषयावरील त्यांचे प्रभुत्व आणि विषयाच्या मांडणीची अप्रतिम प्रतिभाशैली पाहून पंडित सभा थक्क झाली. सभेचं कामकाज देववाणीतच म्हणजे संस्कृत भाषेतच चालत असल्यामुळे अनंतशास्त्र्यांची अस्खलित संस्कृत वाणी ऐकून बडोदा नरेश तर भारावून गेले. त्यांनी त्यांच्या अद्भुत वाक्सरणीची, अगाध पांडित्याची आणि अनुपम वाक्चातुर्याची मनापासून प्रशंसा केली आणि एक जरतारी भारी शाल त्यांना अर्पण केली आणि महासंभावना म्हणून 200 रुपयाची देणगी आदरपूर्वक दिली. शिवाय राजवाड्यापर्यंत येऊन आपली पायधूळ माझ्या राजभवनात झाडून मला पुनीत करावं अशी नम्र विनंती करून त्यांना पुष्पगुच्छ आणि हार अर्पण करून वंदन केलं. हे सर्व बडोदा नरेशाच्या विद्याप्रेमात साधेचंच असं त्याचं वर्तन झालं. नरेशाचा तो विनय पाहून अनंतशास्त्र्यांनी आपल्यातील विद्याप्रेम पाहून मला परमसंतोष झाला. हल्लीच्या काळात विद्वज्जनांचा पुरस्कार करणारे राजे फार क्वचित आढळतात. सद्विद्या, सज्जन आणि सद्धर्म यांचं आजकाल रक्षण करणाऱ्या तुला महाराजा ही पदवी अन्वर्थक आहे. दयामय जगदीश तुला चिरायू, आरोग्य आणि ऐश्वर्य देव असा आशीर्वाद दिला. आता मी तीर्थयात्रेला निघालो असल्याने
काही दिवस इथे राहण्याच्या तुझ्या विनंतीचा अव्हेर करावा लागत आहे, पण पुन्हा आल्यावेळी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन असं सांगून नरेशाचं सांत्वन केलं. अनंतशास्त्र्यांनी सर्व पंडित वृंदाला नमस्कार केला. तुम्हाला सोडून जाण्याचं खरोखर माझ्या जीवावर येत आहे, पण नाईलाज आहे. मला जाणं भाग आहे. तरी असतो प्रेमवृद्धी अशी सविनय प्रार्थना करून प्रयाण केलं. पंडित वृंदानेही शिवास्ते पंथनः संतु अशी शुभेच्छा व्यक्त करून प्रेमाने त्यांना निरोप दिला. तेथून निघून गौतमीकाठची पुण्यक्षेत्रे घेत घेत ते प्रसिद्ध नाशिक क्षेत्री आले. श्री रामचंद्रांनी सीता लक्ष्मण यांच्यासह मुक्काम केलेले पंचवटी क्षेत्र तेथून जवळच गोदा तटाकी आहे. श्री रामचंद्राच्या पदधुलीने पवित्र झालेल्या या स्थळी श्री समर्थ रामदासांनी 12 वर्षे अविच्छिन्न तपश्चर्या केली होती. इतकी खडतर तपश्चर्या केली होती की श्री रामचंद्र प्रभूंनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. अशा परमपवित्र आणि रमणीय स्थानी वास करण्याचा एकांतप्रिय अनंतशास्त्रींनी निश्चय केला आणि प्रशांत अशा श्रीराम मंदिरात त्यांनी वस्ती केली. रोज गोदास्नान, अनुष्ठान, श्रीरामसेवा, रामायणाचे पारायण, मधुकरी अन्नाचं देवाला समर्पण आणि नंतर भक्षण असा कार्यक्रम काही दिवस चालू ठेवून एक दिवस गोदेच्या उगमस्थान श्री त्र्यंबकेश्वराला ते गेले. कुशावर्त तीर्थात स्नान करून श्री त्र्यंबकेश्वराची पूजा करून त्यांनी अभिषेक केला. दुसऱ्या दिवशी गोदेच्या उगमस्थानी जाऊन तिथे स्नानादी अनेक आटपून दुपारी श्री त्र्यंबकेश्वरला परत आले आणि सायंकाळी नाशिकला परतले. लगेच दुसऱ्या दिवशी नाशिकहून जे निघाले ते गंगा यमुनेचा संगम असलेल्या प्रसिद्ध प्रयाग क्षेत्री दाखल झाले. तिथे तीर्थस्नान, देवदेवतांचं दर्शन वगैरे कार्यक्रम उरकून काशी क्षेत्री आले. हे क्षेत्र आनंदवन नावाने प्रसिद्ध आहे. हे वरुणा व असी नदीच्या मध्यभागी आहे. याच्या महिम्याचे काशी खंडात विशेषत्वे करून वर्णन केले आहे. इथे अनंतशास्त्र्यांनी वास करण्यास सुरुवात केल्यापासून नित्य त्रिकाल संध्यास्नान, धुंडीराज विश्वेश्वर, अन्नपूर्णा, बिंदू माधव वगैरे देवतांचे दर्शन आणि पूजा यात अंतर पडू दिले नाही. मधुकरी अन्नाचे सेवन आणि अंतरंगी भगवत ध्यान असा त्यांचा कार्यक्रम होता. इथे येऊन पोचेपर्यंत सद्गुरू शोध कदाचित त्यांच्या नजरेआड झाला होता की काय कुणास ठाऊक, पण इथे मात्र सद्गुरू शोधास सुरुवात झाली असावी असं वाटतं. श्री क्षेत्र काशी ही पुण्यनगरी आणि सिद्ध क्षेत्राचं ठिकाण असल्यामुळे येथे सत्पुरुष आणि योगी अशा पुष्कळ लोकांचा वास होता. गुरुदर्शनाची तळमळ लागलेल्या अनंतशास्त्र्यांनी अनेक साधू, सत्पुरुष आणि योगी लोकांचं दर्शन घेतलं. तत्त्वज्ञानाविषयी अनेकांशी चर्चा केली, पण एवढ्याने त्यांचं काही समाधान झालं नाही. या दिव्य क्षेत्रात मुमुक्षूंचा उद्धार करण्याचं सामर्थ्य असलेले काही ज्ञानीजन असतील आणि यापैकी कोणीतरी आपले सद्गुरू असावेत असा त्यांचा कयास होता. तो फोल ठरला. 1 वर्षाच्या त्यांच्या तेथील मुक्कामात त्यांचा जो तेथील विद्वज्जनांशी सहवास घडला त्यामुळे त्यांची विद्या लालसा मात्र पूर्ण झाली. तिथे त्यांनी वेदांताचा आणखी अभ्यास करून तो संपवला. तर्क मीमांसा शास्त्रात प्रगती करून प्रावीण्य संपादन केलं. अनेकानेक विद्वानांशी वाद करून जयपत्रेही मिळवली. हा एक त्यांना चाळाच लागला. पण लवकरच त्यांचे डोळे उघडले आणि सद्गुरूचा शोध मी कसा करू? माझ्या मनाची तळमळ शांत करणारा सद्गुरू मला कसा भेटणार? या तळमळीने उचल खाल्ली आणि अखेर हळहळत तिथून ते गया क्षेत्री गेले. तेथे विष्णुपदावर आवश्यक करावा लागणारा सर्व विधी करून श्री रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या नगरी तिथे गेले. मोक्षदायक अशी ही 7 पुरे आहेत. त्यात अयोध्यापुरी अग्रेसर आहे. तिथे हनुमानगडी नावाचं एक भव्य मंदिर असून त्यात वीर मारुतीची मूर्ती आहे. तिथे अनंतशास्त्र्यांनी तुलसी रामायणाचे पारायण केलं आणि काही काळ तिथेच वास केला. रामायणाचं पारायण त्यांनी 9 दिवसात संपवलं. ते सुद्धा अनशनपूर्वक संपवलं. शेवटी 14 मैल विस्तृत असलेली नगरप्रदक्षिणा केली आणि दुसऱ्या दिवशी भिक्षांनाचं सेवन करून पारणं सोडलं. या गावात देवालयेही असंख्य आहेत. इथे साधू, सत्पुरुष, संत, महंत, बैरागी यांची वस्तीही विशेष असल्यामुळे अनंतशास्त्र्यांनी जारीने तेथे सद्गुरूचा शोध चालवला. रोज गावात फिरून साधू संतांचे दर्शन घेण्याचा त्यांनी सपाटा चालवला. तिथली जनता श्री रामनामात दंग झालेली त्यांना आढळून आल्यामुळे आनंदातिशयाने त्यांचं हृदय भरून आलं आणि त्या प्रेमाच्या उद्रेकातच खालील उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले असावेत असे म्हणण्यास हरकत नाही.
ते उद्गार याप्रमाणे. धन्याद्यो या दशरथ नृपहा साच माताच धन्या, धन्यो वंश रघुपती भवो यत्र रामावतारहा, धन्या वाणी कविवर मुखे राम नाम प्रसन्ना, धन्यो लोकः प्रतिदिनमसौ रामवृत्तं शृणोती. वरीलप्रमाणे अयोध्या नगरीचे स्तवन करून तिला नमस्कार करून ते जे तिथून निघाले ते नैमिषारण्यात गेले. तेथे त्यांनी चक्रतीर्थात स्नान केलं. ललिता देवी आणि व्यासाचे पीठ ही स्थळे पाहिली आणि दुसऱ्या दिवशी तेथून निघून हरिद्वारला आले. मोक्षदायक सप्तपुरीतील माया नावाचं हे स्थान हे हिमालयातून वाहत येणाऱ्या शुद्ध गंगेच्या काठी वसलं आहे. ते अत्यंत रमणीय आहे. विशेषतः तेथील ब्रह्मघाट हा प्रशस्त आणि रमणीय तर आहे. इथे 3 दिवस राहून ठिकठिकाणी करावी लागणारी सर्व कर्मे करून बद्रिकेदारी जाण्यासाठी ऋषिकेश मार्गे पण पायीच निघाले. पादचारी अनंतशास्त्र्यांनी देवप्रयाग, रुद्रप्रयाग वगैरे पवित्र स्थळी वास करून तीर्थस्नान करून श्रीमदाचार्यांची पूजा केली. दुसऱ्या दिवशी ते जे निघाले ते हनुमान चट्टीत स्नान करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी बद्रीक्षेत्री पोचले. ती वेळ संध्याकाळची पूजेची असल्यामुळे अनंतशास्त्री महाद्वारातच मूर्तीकडे एकटक पाहत उभे राहिले आणि सर्वांग पुलकित झाले. वाणी प्रेमातिशयाने सद्गदित झाली. डोळ्यात आनंद बाष्प उभे राहिले. बद्रिकेदारेश्वराची चाललेली सेवा पाहून ते परमसंतुष्ट झाले. साष्टांग दंडवत घालून ते निवासस्थानी परतले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून त्यांनी नारद कुंडात स्नान केलं. नित्य अन्निक आटपून श्री बद्रीनारायणाला महाभिषेक केला आणि सहस्र तुलसी वाहिल्या. भगवंतासमोर मध्यमंडपात बसून पौमान सुक्त, श्रीमद भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम आदीचं पारायण केलं. अनंतशास्त्र्यांनी त्या दिवशी उपोषण केलं. संध्याकाळपर्यंत सर्व पर्वतराजी पायाखाली घातली आणि सर्व सिद्धपुरुषांचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी ब्रह्मकलापाच्या ठायी करावं लागणारं पैतृक कर्म, ब्राह्मण संतर्पण वगैरे विधी यथासांग पार पाडले. तिसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवदर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला आणि तेथील बैराग्यांच्या तांड्यात मिसळून गंगोत्री, जमनोत्री, मानस सरोवर आदी कठीण यात्रा केल्या आणि सिद्धपुरुषांचं दर्शन घेतलं. तिथून केदारेश्वरी पोचून केदारेश्वराचं दर्शन घेतलं. त्या दर्शनाने ते अतिशय आनंदित झाले. तिथेही त्यांनी स्नान, पूजा, अभिषेक, बिल्वार्जन वगैरे केलं. आवश्यक अशी इतर सर्व कर्म करून त्यांनी श्री जगद्गुरू भगवत पादाचार्य शंकराचार्यांच्या कैलासगमन स्थानाचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी तिथून निघून गुप्त काशी, त्रिजुगी नारायण वगैरे पवित्र क्षेत्राचं अवलोकन करून ते परत हरिद्वारला आले. तिथून निघून कुरुक्षेत्रादी पवित्र स्थळाचं दर्शन घेऊन ते मथुरेला आले. मथुरा हे श्रीकृष्णाचं निवासस्थान होय. मोक्षप्रद सप्तपुरीतील यादीत मथुरेचा दुसरा क्रमांक आहे. हे अत्यंत रमणीय असून यमुना काठी आहे. यमुनेच्या 24 घाटांपैकी विश्राम घाट विस्तृत असून प्रसिद्ध आहे. कारण कंसवधानंतर परमात्म्याने येथेच विश्रांती घेतली म्हणून त्या घाटाला हे नाव पडलं. येथे असंख्य कृष्ण मंदिरं आहेत. अनंतशास्त्र्यांनी यमुनेत स्नान करून नित्य अन्निक आटोपलं. मुख्य मंदिराचं दर्शन घेतलं आणि विश्राम घाटावर विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी ते वृंदावनी गेले. लताकुंज आणि राममंडल स्थान त्यांनी पाहिलं. यमुना स्नानाचं महत्त्व पद्मपुराणात फार वर्णिलं आहे. यमुनेच्या स्नानाने मानवाचं पातक तर नष्ट होतच, शिवाय त्याची भक्ती उत्तरोत्तर वाढत जाते. म्हणून इथे अनंतशास्त्र्याने यमुना स्नान करून श्रीमद भागवतातील श्रीकृष्ण लीला प्रदान अशा दशमस्कंदाचं पारायण केलं. ब्राह्मण संतर्पण, गंगा समराधना वगैरे उरकून पुष्कर क्षेत्राला भेट देऊन ते परत काशीला आले. तीर्थयात्रा प्रसंगाने अनेकानेक क्षेत्रस्थ पंडितांशी अनंतशास्त्र्यांनी शास्त्रविषयक चर्चा केली. त्यावेळी दिसून आलेली अगाध विद्वत्ता, अप्रतिम पांडित्य आणि असाधारण बुद्धिमत्ता पाहून ते पंडित आश्चर्यचकित झाले. ठिकठिकाणी धन, कनक, वस्त्र आदी दानाने अनंतशास्त्र्यांचा बहुमानही केला गेला. अनंतशास्त्री म्हणजे वैराग्यमूर्ती. त्यांना कशाचीच आसक्ती नव्हती. म्हणून तर त्यांनी ते सर्व गोरगरिबांना दान करून देऊन टाकलं. त्यांच्या मनाला खरी रोखरूख जर कोणती असेल तर ती सद्गुरू दर्शनाची आणि आत्मोद्धाराची होय. इतका देश संचार करूनही अशा सद्गुरूचे दर्शन झाले नाही म्हणून ते अतिशय खिन्न झाले
तरी पण सद्गुरू दर्शनाखेरीज इथून हालायचं नाही असा निर्धार करून ते सद्गुरू शोधार्थ विश्वनाथाच्या सान्निध्यातच राहिले. सत्पुरुष, संत महंत, ज्ञानी लोकांचं माहेरघर असलेल्या काशी क्षेत्रात मनकामना पूर्ण होईल असे पाहून विश्वेश्वरा, सद्गुरूची लवकर भेट करीव अशी प्रार्थना करून एके दिवशी शुद्ध गंगोदकाची कावड भरून घेऊन रामेश्वराला अभिषेक करावा म्हणून तेथून ते निघाले. आपल्यातील पांडित्याचा अहंकार आपल्याला सोडित नाही, तोच सद्गुरू दर्शनाच्या आड येत असावा अशी त्यांना शंका वाटली म्हणून म्हणा, अगर काहीही म्हणा. या रामेश्वराच्या प्रवासात त्यांनी मौन धारण केले होते आणि सदा सर्वकाल भगवत चिंतनपर त्यांची वृत्ती बनली होती. प्रवासात त्यांचं तेज आणि सदाचार निष्ठा पाहून त्यांना न राहून घेऊन त्यांचा सत्कार म्हणून पुष्कळांनी इच्छा प्रदर्शित केली, पण ते कोणाच्याच आग्रहाला बळी पडले नाहीत. तरी पण अनपेक्षितपणे शास्त्री पंडितांकडून बहुमान केला गेल्यास निरपेक्षपणे मिळालेले धन, कनक, वस्त्र वगैरे ते गोरगरिबांना वाटून टाकत असत. सद्गुरू दर्शनाकांक्षी अनंत शास्त्र्यांची हे बाह्य अवडंबर निरर्थक आहे अशी बारंबार खात्री झाली असावी. या खेपेच्या यात्रेत साधू, सत्पुरुष, योगी आणि महात्म्यांचा शोध करण्यावर व अशांच्या जवळ वास करण्यावर त्यांनी भर दिला होता. अशा रीतीने अनेक क्षेत्र, नगर या ठिकाणी त्यांनी संचार केला आणि असा संचार करीत करीत ते होळकरांची राजधानी इंदूर या गावी आले. इंदूरला येईपर्यंत संध्याकाळ झाल्यामुळे अनंत शास्त्र्यांना तिथे मुक्काम करणं भाग पडल्याने ते गावच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरात उतरले. संध्याकाळची वेळ असल्यामुळे अनेक भाविक मारुती दर्शनाला येत जात होते. त्या गावचे भैयासाहेब मोडक नावाचे ज्येष्ठ ब्राह्मण मारुती दर्शनास आले असता त्यांनी अनंत शास्त्र्यांना भाविकपणे नमस्कार केला आणि कुशल प्रश्न करून त्यांनी अनंत शास्त्रीची सर्व हकीकत समजून घेतली. भैयासाहेबांनी वैराग्यनिधी अनंत शास्त्र्यांना आपल्या घरी वास करावा अशी नम्र विनंती केली. अनंत शास्त्री यांनी, माधुकरी अन्नाखेरीज मी काही सेवन करत नाही आणि रात्री तर मी काहीच घेत नाही, अतएव आग्रह करू नका. एवढी रात्र मारुतीच्या सान्निध्यात काढून सकाळी पुढे प्रयाण करेन म्हणून सांगितलं. दीनवदन झालेल्या भैयासाहेबांनी, शास्त्रीजी, आपल्या दर्शन मात्रानेच आपल्याला घरी नेण्याची इच्छा मला झाली आहे. आपण न आल्यास माझ्या मनाला फार असमाधान होईल. याकरता माझ्या घरी येण्याची कृपा करावी आणि मला संतुष्ट करावे अशी नमस्कार करून त्यांची प्रार्थना केली. त्यांचं शुद्ध प्रेम पाहून त्यांचं मन न दुखवण्याच्या इराद्याने शास्त्री त्यांच्या घरी मुक्कामाला गेले आणि रात्री तिथेच राहिले. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.